भाग घेणार आहे. तर त्याच्यामध्ये विद्यार्थी व त्यांची आवड हा आजच्या भागात आपण घेणार आहोत. तर प्रश्न काय विचारले पहा. सरावासाठी प्रश्न पान नंबर आहे 165. त्यावर पहिला प्रश्न विचारला पहा. राज आणि कुमार हॉकी आणि व्हॉलीबॉल चांगले खेळतात, तर सतीश आणि राज हॉकी व बेसबॉल चांगले खेळतात. गणेश आणि कुमार क्रिकेट आणि व्हॉलीबॉल चांगले खेळतात. सतीश, गणेश आणि महेश फुटबॉल आणि बेसबॉल चांगले खेळतात, तर खालील प्रश्नांची उत्तरे द्या मुले. तर आता आपण ते सोडवून घेऊया. पहिल्यांदा आपल्याला हे सोडवण्यासाठी पहिल्यांदा खेळ आणि खेळाडूंची नावे म्हणजे आपल्याला असा एक चार्ट काढायचा आहे. आणि या चार्टमध्ये खेळ आणि खेळाडू अशी नावं टाकायची. तर खेळ आहे पहा. पहिला खेळ आहे हॉकी, दुसरा व्हॉलीबॉल, तिसरा खेळ आहे बेसबॉल, चौथा खेळ आहे बेसबॉल झाल्यानंतर चौथा खेळ आहे क्रिकेट, झाल्यानंतर फुटबॉल, असे खेळ आहेत. तर इथं आपल्याला खेळाडूंची नावं टाकायची. आता खेळाडू पहा. इथे खेळाडू आता आपण हे केलं. आता आपण इकडे खेळाडूंची नावं टाकायची. पहिला खेळाडू आहे राज, दुसरा कुमार, तिसरा आहे सतीश, चौथा आहे गणेश, आणि पाचवा महेश. गणेश आणि इथं महेश. तर आता पहिल्यापासून प्रश्न आपण वाचत द्यायचं. हे प्रश्न सोडवताना वाचत द्यायचं प्रत्येक वाक्य. आता काय म्हणते पहा. राज आणि कुमार यांना हॉकी आणि व्हॉलीबॉल चांगले खेळतात. राज आणि कुमार हॉकी आणि व्हॉलीबॉल. नंतर पुढचा वाक्य. सतीश आणि राज हॉकी व बेसबॉल चांगले खेळतात. सतीश आणि राज हॉकी चांगले खेळतात आणि बेसबॉल सुद्धा, असं म्हणले. ठीक आहे. पुढचं वाक्य. गणेश आणि कुमार क्रिकेट व व्हॉलीबॉल चांगले खेळतात. गणेश क्रिकेट व व्हॉलीबॉल. गणेश क्रिकेट आणि व्हॉलीबॉल. परत आहे राज कुमार क्रिकेट आणि व्हॉलीबॉल तर खेळते. ठीक आहे. पुढं सतीश, गणेश व महेश फुटबॉल आणि बेसबॉल. सतीश, गणेश आणि महेश काय खेळतात. फुटबॉल, क्रिकेट आणि बेसबॉल हे तिन्ही प्रकारचे खेळ ते खेळतात. पहिला फुटबॉल, दुसरा बेसबॉल हे दोन खेळतात. फुटबॉल आणि बेसबॉल. बेसबॉलमध्ये सतीश आहे, गणेश आहे, महेश आहे.
तर फुटबॉलमध्ये 3 जण आहेत. आता राहिलेले जे 4 आहेत त्यांना गुणले चिन्ह करून द्यायचं असं. ठीक आहे. आता याच्यावरतीच पहिला प्रश्न विचारला पहा आपल्याला, हॉकी, क्रिकेट आणि व्हॉलीबॉल हे तिन्ही खेळ चांगला खेळणारा कोण? हॉकीमध्ये 3 जण, राजकुमार आणि सतीश. ठीक आहे. पुढं क्रिकेटमध्ये राज नाही, कुमार आहे. मग आपल्याला प्रश्न विचारलाय, हॉकी, क्रिकेट आणि व्हॉलीबॉलमध्ये तिन्ही खेळ खेळणारा चांगला खेळाडू कोण? हॉकीमध्ये कुमार आहे, व्हॉलीबॉलमध्ये आहे आणि क्रिकेटमध्ये सुद्धा आहे. म्हणजे याचं उत्तर काय आहे? कुमार. दुसरा प्रश्न विचारलाय, बेसबॉल, क्रिकेट, व्हॉलीबॉल आणि फुटबॉल खेळणारा चांगला खेळाडू कोण? बेसबॉलमध्ये गणेश आहे, व्हॉलीबॉलमध्ये पण गणेश आहे, नंतर क्रिकेटमध्ये पण आहे आणि फुटबॉलमध्ये पण आहे. म्हणजे याचं उत्तर आहे गणेश. आता याच्यावरच तिसरा प्रश्न आपल्याला विचारलाय, बेसबॉल, व्हॉलीबॉल आणि हॉकी कोण चांगल्या प्रकारे खेळतो? बेसबॉलमध्ये पहा राज आहे, कुमार सुद्धा सगळेजण आहे बेसबॉलमध्ये. ठीक आहे, कुमार नाही. पुढं व्हॉलीबॉलमध्ये सतीश आणि महेश नाही. तर बेसबॉल, व्हॉलीबॉल आणि हॉकी बेसबॉलमध्ये आहे, व्हॉलीबॉलमध्ये आहे आणि हॉकीमध्ये सुद्धा आहे. तर तसं 3 कोण आहे का? हा दोन्हीच आहे, हा पण दोन्हीच आहे, हाच 3 आहे. म्हणजे याचं उत्तर काय आहे? राज येते. ओके. तर आता पुढील प्रश्न आपण घेऊया.